नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वनरक्षक भरती 2026मध्ये IMP क्वेश्चन बघणार आहोत नद्यांबद्दल. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो आपला, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा जो उगम आहे तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, गोदावरी नदीला कोणती उपमा दिली जाते? तर गोदावरी नदीला जी उपमा दिली जाते ती दक्षिण गंगा ही उपमा दिली जाते, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो आपला, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे महाबळेश्वरला आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा क्वेश्चन येतो मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो मुलताईमध्ये आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती आहे उल्हास नदी आहे, डी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे जे आहे ते गोदावरी नदी खोरे आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, भीमा नदीचा उपनदी कोणती? भीमा नदीची उपनदी जी आहे ती आहे मुळा नदी, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, गोदावरीची प्रमुख उपनदी कोणती? तर गोदावरी नदीची प्रमुख उपनदी जी आहे ती प्रवरा उपनदी आहे, जे आहे हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो आपला, कृष्णा नदीचा प्रमुख उपनदी कोणती? तर कृष्णा नदीची प्रमुख उपनदी जी आहे ती आहे भीमा उपनदी, जी आहे नदी आहे, ते जे आपलं राईट आन्सर आहे ती ए येते. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर महाराष्ट्रातील जी अरबी समुद्राला मिळते ती मिळते उल्हास नदी, सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 12, वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून पाहिले तर प्राणहिता नदी जी तयार होते, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला, वेनगंगा नदी कोणत्या नदीचा उपनदी आहे? तर वेनगंगा नदी जी आहे मित्रांनो ती उपनदी आहे प्रणहिता नदीची उपनदी आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात दुसरी जी लांब नदी आहे ती मित्रांनो कृष्णा नदी आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, पंचगंगा नदी कोणत्या शहराजवळ आहे? तर पंचगंगा नदी जी आहे ती आहे कोल्हापूर शहराजवळ आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, भीमा नदीचा उगम कुठे आहे? तर भीमा नदीचा जो उगम आहे तो आहे तर भीमाशंकरला आहे, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदी महाराष्ट्रातून कोणत्या देशाने वाहते? तर गोदावरी नदी जी वाहते ती वाहते कोणत्या दिशेने वाहते? तर ती वाहते पूर्वेकडे वाहते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तापी नदी जी समुद्राला मिळते ती अरबी समुद्राला मिळते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर गोदावरी नदी जी मिळते ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते? कृष्णा नदी जी मिळते ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदीची जी उपनदी आहे ती आहे गोदावरी नदीची उपनदी आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गिरणा नदी जी आहे ती आहे तापी नदीची उपनदी आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रवरा नदीवर कोणते धरण आहे? प्रवरा नदीवर जे धरण आहे मित्रांनो ते आहे भंडारदरा धरण आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण जे आहे ते आहे गोदावरी नदीवर आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे आहे ते आहे भीमा नदीवर आहे, सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना धरण जे आहे मित्रांनो ते आहे कोयना नदीवर आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणती नदी विदर्भातून वाहते? तर महाराष्ट्रातील जी नदी आहे ती विदर्भातून वाहते ती नदी आहे वेनगंगा नदी, हे जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इंद्रायणी नदी जी आहे उपनदी भीमा नदीची उपनदी आहे. ती आहे हे आपलं राईट आन्सर आहे. भीमा नदीची उपनदी इंद्रायणी नदी आहे. तर त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, मुळा मोठा नद्या कोणत्या शहरातून वाहतात? तर मुळा मोठा नद्या जे शहरातून वाहतात ते वाहतात पुणे शहरातून वाहतात. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही वाहिनी नाही? तर महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे? तर ती आहे गोदावरी नदी. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गोदावरी नदीवरील प्रसिद्ध कुंभमेळा कुठे भरतो? प्रसिद्ध कुंभमेळा जो आहे तो नाशिकला भरतो. बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक उपनद्या असलेली नदी कोणती? तर महाराष्ट्रातील उपनद्या असलेली नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. हे जे आपली राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन आहे तो, वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदी जी आहे ती उपनदी आहे प्रणहिता नदीची उपनदी आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पेनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? नीरा नदी जी आहे ती नदी आहे उपनदी आहे भीमा नदीची उपनदी आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन होतो मित्रांनो, महाराष्ट्रातील नदी जोड प्रकल्प कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर महाराष्ट्रातील नदी जोड प्रकल्प जो आहे तो संबंधित आहे गोदावरी नदीशी संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदीवरील सर्वात मोठे धरण कोणते? तर गोदावरी नदीवरील सर्वात मोठे धरण जे आहे ते आहे जायकवाडी धरण. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, पंचगंगा नदी कोणत्या नदीची प्रणालीचा भाग आहे? तो प्रणालीचा भाग जो आहे तो हा कृष्णा नदीचा. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून कोणती ओळखली जाते? तर प्रदूषित नदी जी म्हणून ओळखली जाते ती मुळा मोठा नदी ओळखली जाते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली कोणती? तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली जी आहे ती गोदावरी कृष्णा तापी नदीची नदी प्रणाली आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, आपल्याला नदी प्रणालीबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.